पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 181 पान नंबर काढा. तर पिंड ब्रह्मांड मी नाही हे आपण काल बघितलं. पिंड नाही, ब्रह्मांड नाही, मी काय अद्वितीय ब्रह्म आहे. अशा प्रकारचं काल आपण बघितलेलं आहे. जीव कशाला म्हणावं, ईश्वर कशाला म्हणावं. ब्रह्मचैतन्याचं मायामध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच ईश्वर आणि कुटस्थ चैतन्याचं अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजेच जीव. ही कालच्या भागात आपण बघितलेलं आहे. आता 182 पानावर आपण वृत्तीव्याप्ती फलव्याप्ती विना जे म्हणून ते स्वरूप सदा उदित संयप्रकाश छे मनवाणी बिनरूप. आणखी जे आत्मस्वरूप वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या दोहाच्याही संबंधा विरहित जे म्हणून ते म्हणजे जसे आहेत तसेच स्वाभाविक स्वरूप आहे. वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती सांगू लागलेली आहे तिथं. वृत्ती व्याप्ती म्हणजे आपली जी वृत्ती आहे, खाली आलं असेल खाली ती बघता. आपली जी वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे अंतकरणाची वृत्ती. वृत्ती कशाला म्हणावं तर अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. अंतकरणाचे परिणाम असतात त्याला वृत्ती म्हणावं. वृत्ती व्याप्ती कशाला म्हणावं तर अंतकरणाच्या बाहेर आली ही वृत्ती. अंतकरणाच्या बाहेर येते आधी आणि घटपटादी पदार्थापर्यंत नेत्राद्वारे ती वृत्ती घटपटादी पदार्थापर्यंत जाते आणि त्याचा आकार घेते. ती आकार येते आपल्याला कळतं, आकार घेते, तिथपर्यंत जाते आणि त्याचा आकार घेते. त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हटलेलं आहे. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. फलव्याप्ती म्हणजे काय तर वृत्ती तिथपर्यंत जाऊन जी वस्तू आहे, घट आहे, काय जी असेल ती वस्तू त्याचा आकार घेते आणि आकार घेतल्यानंतर आपल्याला ती वस्तू असा बोध होतो, लक्षात येतं, त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. मंगलताई स्वामी म्यूट करा. मंगलताई स्वामी म्यूट करा. फलव्याप्ती असं म्हणावं तर शिष्य म्हणतो वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. खाली पुढी येईल ताई, पुढी देते लिहून. प्रश्न पुढी येईल देते लिहून. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय असा शिष्याचा प्रश्न आहे. शिष्य म्हणतात वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय ते सांगावे. गुरु म्हणतात अंतकरणाची वृत्तीनी घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ. वृत्तीची व्याख्या लिहून घेतलेली आहे का आधी नाही. अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. वृत्तीचं घ्या लिहून. अंतकरणात जो परिणाम होतो त्याला वृत्ती असं म्हणतात. अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती असं म्हणावं. जी ती वृत्ती आहे ती घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. या स्फुरण पावल्याच्या वृत्तीव्याप्ती म्हणतात. अंतकरणाची वृत्ती म्हणजे अंतकरणाचा परिणाम. ही अंतकरणाची जी वृत्ती आहे ती नेत्राद्वारे बाहेर जाते. कोणताही आपल्याला पदार्थ बघायचा आहे, जो दिसतो पदार्थ, ती वृत्ती अंतकरणाची जी वृत्ती आहे ती नेत्राद्वारे बाहेर जाते आणि त्या जी घट समोर जी वस्तू ठेवलेली आहे त्याला व्याप्त होते. म्हणजे त्याच्या भोवताली चौकोन ती व्याप्ती होते आणि ती पदार्थ कोणता आहे ही आपल्याला कळतं, स्फुरण पावतं. या स्फुरण पावण्यालाच वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. आणि पदार्थच चिदाभासाची जी व्याप्ती म्हणजेच हा घट आहे असे जे ज्ञान होते त्याला फलव्याप्ती असं म्हणावं.
लिहून घ्यायचं का वृत्तीव्याप्तीचं? घ्या लिहून वृत्तीव्याप्तीचं. वृत्ती अंतःकरणाची वृत्ती जी आहे, वृत्ती नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन बाहेर जाते. वृत्ती एकटी जात नाही, तर चिदाभासाला घेऊन बाहेर जाते, घटापर्यंत जाते. चिदाभासाला घेऊन घटापर्यंत जाते आणि घटाचा आकार. ओम नमः शिवाय ताई. डबल वाक्य सांगा. आधी डबल सांगा ताई वाक्य. ओम नमः शिवाय. फलव्याप्ती का ताई? वृत्तीव्याप्ती. फलव्याप्ती का? वृत्तीव्याप्ती. वृत्तीव्याप्ती. वृत्ती अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असे म्हणतात. हा, आणि पुन्हा वृत्तीव्याप्ती दुसरी. वृत्तीव्याप्ती. इथं प्रश्न आहे बघा शिष्याचा, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय? अंतःकरणाचा जी परिणाम आहे त्याला वृत्ती म्हणतात. मग ही जी वृत्ती आहे अंतःकरणाची, ती वृत्ती काय करते? नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन घटापर्यंत जाते. घट बाहेर ठेवलेला आहे, चिदाभासाला घेऊन घटापर्यंत जाते आणि इथं लिहिलेलं आहे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ती बघा, लिहून घ्यायची गरज नाही, ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे सगळंच. गुरु म्हणतात, आहे का ग्रंथामध्ये? आधी समजून घ्या, पुन्हा सांगते मी तुम्हाला. पूर्ण समजून घ्या, थोडक्यात सांगते पुन्हा. ओम नमः शिवाय. लिहू नका, थांबा, आधी समजून घ्या. मी आता म्यूट करा. तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय ते सांगावे. गुरु म्हणतात, अंतःकरणाच्या वृत्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. अंतःकरणाची वृत्ती जी आहे ती नेत्राद्वारे, आपल्याला समोरचं जी घट ठेवलेलं आहे ते कशाने दिसतो? नेत्रानेच दिसतो. ओम नमः शिवाय. तर अंतःकरणाच्या वृत्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. या स्फुरण पावण्यालाच वृत्तीव्याप्ती म्हणतात. तर नेत्राद्वारे आपली जी वृत्ती आहे अंतःकरणाची, ती नेत्र डोळ्यानं घट समोर ठेवला आहे त्या घटापर्यंत जाते आणि ती घटाचं आपल्याला ज्ञान होतं, ही घट आहे म्हणून. त्याचा आकार कसा आहे ते लक्षात येतं. त्याचं तोंड लहान, पोट मोठं, अशा प्रकारचा घट आहे. ही काय करते? वृत्ती तिथपर्यंत जाते आणि ते घटाला व्याप्त होते आणि व्याप्त झाल्यावर पुन्हा स्फुरण पावण्याच्या वृत्तीव्याप्ती म्हणतात. आणि पदार्थात चिदाभासाची जी व्याप्ती म्हणजेच हा घट आहे असे जे ज्ञान होते. चिदाभास म्हणजे जीव, जीवाला चिदाभास असं म्हणतात. चिदाभासाची व्याप्ती होते. वृत्ती ही जड आहे, वृत्तीला कळत नाही, तर चिदाभासाला कळतं, म्हणून वृत्ती चिदाभासाला घेऊन जाते. जीव, चिदाभास म्हणजेच जीव, घट आहे असे ते ज्ञान होते, त्याला फलव्याप्ती म्हणतात. जेव्हा घटाच्या योगानं ती घट आहे असं ज्ञान आपल्याला होतं, म्हणजे वृत्तीला होतं, त्याला फलव्याप्ती असं म्हणावं. आलं का लक्षात? वृत्तीव्याप्ती अंतःकरणाची जी वृत्ती आहे. ओम नमः शिवाय. थांबा, अरे सोहम, ये सोहम. ओम नमः शिवाय. अंतःकरण वृत्ती म्हणजे अंतःकरणातली जी वृत्ती आहे ती वृत्ती घट समोर ठेवलेला आहे आणि ते घटापर्यंत नेत्राद्वारे जाते, म्हणजे ते घट दिसतो आपल्याला.
अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन त्या घटापर्यंत जाते. आणि ही घट आहे असं काय होतं, स्फुरण होतं म्हणजे लक्षात येतं. स्फुरण होतं म्हणजे लक्षात येतं ही घट आहे म्हणून. आणि यालाच काय म्हणावं, वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. पुन्हा जी पदार्थ जी आहे चिदाभासाची जी व्याप्ती, चिदाभासामुळे ती लक्षात आलं काय आहे, ती घट आहे म्हणून. हा घट आहे असे जे ज्ञान होते, ज्ञान झालं पुन्हा वृत्तीला ही घट आहे म्हणून. आणि त्या ज्ञानालाच काय म्हणावं, फलव्याप्ती असं म्हणावं. अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा असते. वृत्तीव्याप्तीचं घ्या लिहून आता. वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर आली, लिहून घ्या. वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर आली आणि घटादी पदार्थापर्यंत गेली. वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर येऊन घटादी पदार्थापर्यंत गेली. वृत्ती बाहेर आली. अंतःकरणाच्या बाहेर आली, अंतःकरणाच्या बाहेर आली आणि घटापर्यंत गेली. समोर घट ठेवलेला आहे तिथपर्यंत गेली वृत्ती, ती घटापर्यंत गेली. आणि आकार धरला त्या वृत्तीनं. ती घट आधीचाच आकार आहे, पण ती वृत्तीनं, आपली जी वृत्ती ती वृत्तीमध्ये ते आकार धरला, तिलाच वृत्तीव्याप्ती असं म्हणतात. वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर येऊन घटापर्यंत गेली. घटाच्या आकारानं स्फुरण पावली. घटाचा आकार स्फुरण पावली, तिलाच वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर आली आणि घटापर्यंत गेली आणि घटाचा आकार स्फुरण पावली, त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. आता फलव्याप्ती. अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर येते, चिदाभासाला सोबत घेऊन येते आणि पदार्थावर अंधाराचं जे आवरण असतंय, अंतःकरणाची वृत्ती पहिलं काय लिहिलं, वृत्तीव्याप्ती सांगा. फलव्याप्ती. वृत्तीव्याप्ती काय लिहिलं सांगा आधी, सांगतात का? वृत्तीव्याप्तीचं काय लिहिलं मंगेताई? वृत्तीव्याप्ती कशाला म्हणावे? अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन घटापर्यंत जाते आणि हा घट आहे असे स्फुरण होते, त्याला वृत्तीव्याप्ती. बरोबर लिहिलं, तसंच लिहा सगळे. बरोबर लिहिलं, हो आलं, बरोबर लिहिलं. काय लिहिलं जयश्री ताई, लिहिलं का? आम्ही असं लिहिलंय ताई, वृत्ती अंतःकरणाच्या बाहेर आली, घटापर्यंत गेली आणि आकार धारण करून तिलाच वृत्ती असे म्हणतात. आकार धारण कर. मंगेबाईंनी लिहिलेलं बरोबर लिहिलंय, सगळे शब्द आले त्याच्यामध्ये. मंगेबाई वाचून दाखवा, वाचून दाखवा मंगेताई. ओम नमः शिवाय. वृत्तीव्याप्ती कशाला म्हणावे? वाचा. अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे वाचायले ना. अंतःकरणाची वृत्ती
नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन घटापर्यंत जाते आणि हा घट आहे असे स्फुरण होते. त्याला वृत्तीव्याप्ती असे म्हणतात. आलं का आलं लक्षात? का? आलं, बरोबर तुमचं, बरोबर आलंय तुमचं. नेत्राद्वारे लिहिलं का मीनाताई? नेत्राद्वारे बाहेर जाते. चिदाभासाला घेऊन बाहेर जाते. घटापर्यंत ओम नमः शिवाय. बोला आणखी. आणि ओम नमः शिवाय मंगेताई डबल सांगा. मंगेताई डबल सांगा. ओम नमः शिवाय. मी ऐकले का? सांगा एकदा, नाही तर मी सांगते पुन्हा. सांगा सांगतात. सांगा. बरं सांगा तुम्ही. माझा नीट आवाज येईना तुम्हाला. ओम नमः शिवाय. सांगू. अंतकरणाची वृत्ती. वृत्ती व्याप्ती अंतकरणाची. हा सांगा. म्यूट करा तुम्ही. म्यूट करा. अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते. अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते. घटाचा आकार घेते. स्फुरण पावते म्हणजेच आकार घेते. मी मराठीतून कळायसारखं सांगायले. घटाचा आकार धारण करते, त्यालाच वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. घेते किंवा धारण करते, काय जरी लिहिलं तरी जमतंय. झालं का? लिहिलं का? ओम नमः शिवाय. जय श्रीताई लिहिलं का? वाचून दाखवा. अंतकरणाची वृत्ती मी नेत्राद्वारे लिहिले. नेत्राद्वारे दुरुस्त करून. जमतंय. अंतकरणाची वृत्ती नेत्राद्वारे चिदाभास. म्यूट करा मग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मी सांगू का? हो सांगा. मी वाचू का? वाचा. वृत्ती कशाला म्हणतात? वृत्ती कशाला म्हणतात? अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते. घटाचा आकार धारण करते, त्याला वृत्तीव्याप्ती असे म्हणतात. हां, बरोबर लिहिलं. बरोबर लिहिलं. चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे बरोबर लिहिलं. घटापर्यंत जाते, घटाचा आकार धारण करते, त्यालाच वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. जय श्रीताई बोला. जय श्रीताई बोला. काय वृत्तीव्याप्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ताई माझं त्या मोबाईल मध्ये ऐकायला नाही डबल. मी लिहायचंच राहिले माझं ते वाक्यच मला कळलं नाही. अंतकरणाची वृत्ती सांगा. हा, नेत्राद्वारे थांबा. नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन म्यूट करा. खरखर होईल. म्यूट करून लिहा. ओम नमः शिवाय. म्यूट करायचं हो पटकन. कल्पनाताई बुरांडे व्हिडिओ बंद करा. ओम नमः शिवाय. कल्पनाताई बुरांडे. हां, काय लिहायला सांगा. खरखर होत नाही मग म्यूट केल्यावर. थोडा वेळ उघडायचं आणि बोलायचं आणि म्यूट करायचं लगेच. अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते.
आणि घटाचा आकार धारण करते, त्यालाच वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. एवढंच आहे, 2च वळी. अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते आणि घटाचा आकार धारण करते, त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. ओम नमः शिवाय. झालं का? आता फलव्याप्ती. फलव्याप्ती कशाला म्हणावं, तर जी पदार्थावर. ओम नमः शिवाय. हां, बोला की. अंतःकरणाची वृत्ती, मी पण अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते. पुढचं लिहायचं राहिलं बघ. घटापर्यंत जाते. ओम, ठीक आहे. ओम नमः शिवाय. आणि त्या घटाचा आकार धारण करते घटापर्यंत जाऊन, त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. झालं का? आणि फलव्याप्ती कशाला म्हणावं, तर घट अंधारात ठेवलेला आहे बघा. आधी समजून घ्या आता फलव्याप्तीचं. घट अंधारात ठेवलेला आहे, तर घटापर्यंत जायचं आहे. मग अंधारात घट ठेवल्यामुळं अंधार आहे, तिथं अज्ञानाचं आवरण आहे ती. मग ते आवरण काढण्यासाठी काय करावं लागतं, घट बघायचा आहे आपल्याला. तर तिथं घटाद्वारे वृत्ती गेली, नेत्राद्वारे आपली जी वृत्ती आहे अंतःकरणाची, ती नेत्राद्वारे चिदाभासाला घेऊन घटापर्यंत गेली, पण घट अंधारात आहे, तर तिथं प्रकाश पाहिजे. त्या प्रकाश असला तरच त्या अंधारातला घट दिसतो. म्हणून अंधाराचं आवरण असतं आणि अज्ञानाचा ही एक असे 2 आवरण असतात. अज्ञान दूर करण्याकरता अज्ञानाची आवश्यकता आहे आणि अंधार दूर करण्याकरता कशाची आवश्यकता आहे, तर दिव्याची आवश्यकता आहे, प्रकाशाची आवश्यकता आहे. म्हणून ती जी व्याप्ती होते आपल्याला, फलव्याप्ती, घट दिसण्यासाठी. फलव्याप्ती म्हणजे घट दिसणं. आपली वृत्ती गेली तिथपर्यंत, परंतु अंधार असल्यामुळे ते दिसत नाही, तर तिथं काय करावं लागतं, दिवा घेऊन जावं लागतं. मग दिवा घेऊन जाणं म्हणजेच चिदाभासाला घेऊन जाणं. दिवा हातात घेऊन जर गेलं तर चिदाभासाला घेऊन, कारण वृत्ती जड आहे, अज्ञान आहे वृत्तीमध्ये. आणि चिदाभास कसा चैतन्य, चिदाभास म्हणजे जीव. चिदाभासाला घेऊन गेल्यानंतर ती जी घट आहे ती आपल्याला दिसतो. आपली वृत्ती नेत्राद्वारे गेली तिथं, पण जर अंधकार असेल तर दिसत नाही. मग तिथं जर दिवा नेला तरच दिसते. म्हणून चिदाभासाला घेऊन जायचं, तिथं जाते ती वृत्ती आणि ती घट हे आपल्या लक्षात येतं आणि त्यालाच फलव्याप्ती असं म्हणावं. आलं का लक्षात? आता लिहायचं कसं ती पुन्हा सांगते, आधी लक्षात घ्या. अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे बाहेर येते आणि चिदाभासाला सोबत घेऊन येते आणि पदार्थाचा अंधाराची पदार्थ आहे, अंधकाराचं आवरण दूर करते ती. चिदाभास जे आहे ते अंधार आहे, दिवा जर नेला तर अंधार दूर करतो. म्हणून चिदाभास जे आहे ते अंधाराला दूर करतो आणि अंधार दूर झाल्यानंतरच आपल्याला घट ह्याचं ज्ञान होतं. जर अंधार असेल तर आपली वृत्ती जरी गेली तिथपर्यंत घटापर्यंत नेत्राद्वारे, तरी अंधारात घट दिसत नाही. तर तिथं दिव्याची आवश्यकता आहे. दिवा घेऊन गेलो तर मात्र घट दिसतो. आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे घटापर्यंत जाते. जेव्हा चिदाभासाला घेऊन जाते तेव्हा घट आहे असं आपल्याला ज्ञान होतं. त्यालाच काय म्हणावं, फलव्याप्ती असं म्हणावं. ज्ञान होणं म्हणजेच फलव्याप्ती आहे. घटही कळणं आपल्याला, पण ती कसं कळतं, तर अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे घटापर्यंत जाते आणि घटापर्यंत जरी गेली तरी तिथं अंधार असला तर ती दिसत नाही. म्हणून चिदाभासाला घेऊन जाते.
चिदाभासाला घेऊन जेव्हा जाईल तेव्हा हे घट ह्याचं ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर आपल्याला कळालं ही घट आहे म्हणून मग फल प्राप्त झालं, त्याला फलव्याप्ती असं म्हणावं. आता घ्या लिहून. ओम नमः शिवाय. अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला सोबत घेऊन अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला सोबत घेऊन पदार्थापर्यंत जाते. आणि आवरणाचा भंग करते. पदार्थापर्यंत जाते, आवरणाचा भंग करते. आणि आपल्या चिदाभासाला सोबत घेऊन जाते. आवरणाचा भंग करते. चिदाभासाला सोबत घेऊन जाते आणि आवरणाचा भंग करते. आणि आपल्याला घटही ज्ञान होतं, त्याला फलव्याप्ती असं म्हणावं. घटाचं ज्ञान होतं, त्याला फलव्याप्ती असं म्हणावं. आवरणाचा भंग करते. हां, पुढं त्यालाच फलव्याप्ती म्हणायचं. ती घट आहे असं ज्ञान होतं आपल्याला, तीच फलव्याप्ती आहे. घट आहे कळालं की फलव्याप्ती. घट ही आपल्या लक्षात आलं की फलव्याप्ती. पदार्थापर्यंत काय म्हणल्या तुम्ही? पदार्थापर्यंत जाते जाते हा. आणि आवरणाचा भंग करते. हां, यालाच नाही फलव्याप्ती नाही घट असे मग फलव्याप्ती. आवरणाचा भंग झाल्यावर घट आहे हे आपल्याला लक्षात येतं ना, ज्ञान होतं घटाचं, त्यालाच फलव्याप्ती असं म्हणावं. घटाचं ज्ञान झालं की फलव्याप्ती. अवघड आहे थोडं, अजून सांगते एकदा. झालं का लिहायचं? आपण समजून घेऊ आता. लिहिण्यापाशी काय नाही सांगायला, समजलं की सांगता येतं बघा. सांगू का काय हां. लिहिलंय ते? हो सांगा सांगा. अंतकरणाची वृत्ती हां चिदाभासाला सोबत घेऊन हां पदार्थापर्यंत जाते आणि आवरणाचा भंग करते, याला फलव्याप्ती असे म्हणावे. त्या पदार्थाचं ज्ञान होतं ना तिथं राहिलं. आवाजच येईना किंवा पदार्थाचं ज्ञान होतं ती. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां मी सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय सांगू का मी? अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला सोबत घेऊन पदार्थापर्यंत जाते आणि आवरणाचा भंग करते. घट आहे असे ज्ञान होते, त्यालाच फलव्याप्ती असे म्हणतात. बरोबर लिहिलं, बरोबर लिहिलं. सांगू का मी? हो सांगा. ओम नमः शिवाय. एवढंच राहिले फक्त घट. हां सांगा काकी. ओम नमः. अंतकरणाची वृत्ती चिदाभासाला सोबत घेऊन पदार्थापर्यंत जाते आणि आवरणाचा भंग करते. घटाचे ज्ञान होते, त्याला फलव्याप्ती असे म्हणावे. बरोबर आहे, बरोबर आलं लक्ष्मी. तुमचं पण बरोबर आलंय सगळं, फक्त घटाचं ज्ञान होतं राहिलं तिथं. तेवढंच राहिलं. हां बरोबर आलं. आता वृत्ती व्याप्ती म्हणजे आता लिहायचं नाही काहीच, ऐकायचं लक्ष देऊन नुसतं. म्यूट करा काकी, म्यूट करा. खरखर होते हो, म्यूट कर जाणं कसं. ओम नमः शिवाय काकी म्यूट करा. कल्पनाताई, तर अंतकरणाची जी वृत्ती आहे ते नेत्राद्वारे अंधारामध्ये घट ठेवलेला आहे बघा. अंतकरणाची वृत्ती नेत्राद्वारे घटापर्यंत गेली
तरी घट दिसतो का हो? अंधारात ठेवलेला घट आहे. मग अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे घटापर्यंत गेली तर घट दिसतो का? ओम नमः शिवाय. दिसतो का घट? येले का लक्षात काय आहे ते? काय सांगायचं ते? हां, का दिसत नाही? का दिसत नाही? हां, अंधारामुळं घट दिसत नाही. सगळे म्यूट उघडू नका, हँडरेस करा. नंदा काकी म्यूट करा. किती बरे नंदा काकी, सारखं म्यूट उघडच आहे नंदा काकीचा. ओम नमः शिवाय. काकी म्यूट करा. अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे घटापर्यंत गेली, पण अंधारात ठेवलेला घट आहे. तर वृत्ती व्याप्ती गेली तिथपर्यंत, पण घट काही आपल्याला ती दिसला नाही. का दिसला नाही? तर अंधारात ठेवलेला आहे घट. मग ती घट दिसण्यासाठी काय करावं लागेल? तर दिवा घेऊन जावा लागेल. घट दिसण्यासाठी हातामध्ये दिवा पण असायला पाहिजे. जर हातामध्ये दिवा, बॅटरी, काहीतरी प्रकाश जर घेऊन गेलो आपण, तरच ती घट आपल्याला दिसतो. म्हणूनच अंतःकरणाची जी वृत्ती आहे ती जड आहे आणि चिदाभास ही दिव्यासारखा चैतन्य आहे. म्हणून अंतःकरणाची वृत्ती काय करते? चिदाभासाला घेऊन जाते. जेव्हा अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन जाते तेव्हाच समोरचं घटही ज्ञान होतं. दिवा घेऊन गेल्यानंतरच घटही ज्ञान होतं. आणि घटही ज्ञान झाल्यानंतर आपलं जे ज्ञान झालं घट आहे म्हणून, व्याप्त झाली वृत्ती त्या घटाभोवताली चौकोन आपली, आणि घटही आपल्याला कळालं. ती कळणं म्हणजेच फलव्याप्ती आहे, फलप्राप्ती. वृत्तीव्याप्ती म्हणजे वृत्ती तिथपर्यंत जाणं चिदाभासाला घेऊन आणि त्या घटाला व्याप्त होणं, ही वृत्तीव्याप्ती आहे. व्याप्त होणं म्हणजे लक्षात येणं चारी बाजूनी घट एवढा, म्हणून चारी बाजूनी वृत्ती आपली व्याप्त होते, तेव्हाच त्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणावं. आणि चिदाभासाला घेऊन वृत्ती गेल्यानंतर ती वृत्ती व्याप्त झाली म्हणून आपल्याला घटही ज्ञान झालं. जी घटही ज्ञान झालं त्यालाच काय म्हणावं? फलव्याप्ती असं म्हणावं. ओम नमः शिवाय. कशाला म्हणावं वृत्तीव्याप्ती? सांगा बरं आता, कोण सांगते? एवढाच पॅरेग्राफ होजा पण लक्षात यायला पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. जयश्री ताई. ओम नमः शिवाय. ताई मी सांगू का? हो सांगा. हो सांगू का ताई? हो सांगा. वृत्ती व्याप्ती कशाला म्हणावे? अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन नेत्राद्वारे घटापर्यंत जाते आणि घटाचा आकार धारण करते, यालाच वृत्ती व्याप्ती असे म्हणावे. ओम नमः शिवाय. फलव्याप्ती दोन्ही पण कळायला पाहिजे. फलव्याप्ती अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला सोबत घेऊन पदार्थापर्यंत जाते, आवरणाचा भंग करते, घटाचे ज्ञान होते, याला फलव्याप्ती असे बरोबर आहे. बरोबर लिहिला. तर मंगेताई आलं का लक्षात? खरखर पाहिले हो, म्हणून मला आलं का लक्षात मंगेताई? सोहम. ओम नमः शिवाय. हां, आलं लक्षात. तर आता दृष्टांत बघू अजून. कसं सांगितलं इथं? ही कशासाठी सांगितलंय? तर आपलं आत्मस्वरूप जी फलव्याप्ती आहे ती लक्षात येण्यासाठी सांगितलेले. आवरणाचा भंग कसा होतो? एक मातीचा घट आणि ते घटाखाली दिवा ठेवला आहे. इथलं बघू ग्रंथातलं आता. वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती म्हणजे काय ते सांगावे, असे शिष्यानं प्रश्न विचारला आहे. सद्गुरू म्हणतात, अंतःकरणाच्या वृत्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो, म्हणजे कळतो तो आकार पदार्थाचा आपल्याला स्फुरण पावतो. या स्फुरण पावण्याच्या वृत्तीव्याप्तीच म्हणतात. स्फुरण पावणं म्हणजे लक्षात येणं, ही ह्याला वृत्तीव्याप्ती असं म्हणतात. आणि पदार्थात चिदाभासाची जी व्याप्ती
म्हणजेच हा घट आहे असे हे ज्ञान होते, त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. चिदाभासामुळं ज्ञान होतं. अंधारातला घट आहे, तर दिवा असेल तर ती घट दिसतो आणि घट आहे म्हणून आपल्याला ज्ञान होतं. दिवा जर नसेल तर ती घट दिसत नाही. तसं चिदाभासाची जी व्याप्ती म्हणजेच हा घट आहे असे ज्ञान होते, त्याला फलव्याप्ती म्हणतात. अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ प्रतिव्याप्तीचीच अपेक्षा असते. आता आपलं आत्मज्ञान होण्यासाठी केवळ वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची नाही, असं सद्गुरू सांगू लागलेले आहेत. फलव्याप्तीची गरजच नाही. अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. अपेक्षा आहे म्हणजे गरज आहे, फलव्याप्तीची नसते. जसे प्रकाशरूप अशा सूर्याला पाहण्यासाठी केवळ निरोगी नेत्राची अपेक्षा असते. उदाहरण दिले इथं पुढे दृष्टांत दिलेला आहे. सूर्याला बघायचं आहे तर तिथं दिवा लागतो का हो सूर्याला बघायला? ओम नमः शिवाय. सूर्याला बघायला दिवेची गरज आहे का? तर नाही. सूर्याला बघायला फक्त निरोगी नेत्र लागतात सूर्याला बघायला, दिवा लागत नाही. तसंच आहे, अंधारातला घट जर बघायचा असेल तर दिवा लागतो. म्हणून जड वस्तू जर आपल्याला बघायची असेल तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीही लागतात. परंतु जर आत्मस्वरूप आपल्याला बघायचे तर फलव्याप्तीची आवश्यकता नाही. फलव्याप्तीची तिथं गरज नाही, तिथं दिवेची गरज नाही. अंधारातला घट बघायचा तर तिथं दिवेची गरज आहे, परंतु ती घट आहे आणि घट पालता घातला, त्याच्याखाली दिवा ठेवला आहे. तर आपण आपली वृत्तीद्वारे नेत्राद्वारे वृत्ती त्या घटापर्यंत गेली, हातात दिवा घेऊन गेली, लाकूड एक घेतलं आणि ती घट फोडून टाकला. तर मग आता ती घट फोडून टाकला, आवरण निघून गेलं, तर पुन्हा दिवेची आवश्यकता आहे का? ओम नमः शिवाय. पुन्हा दिवा लागतो का हातातला? ओम नमः शिवाय. पुन्हा हातातला दिवा लागत नाही. का लागत नाही? कारण तिथं तो त्याच्यावरचं आवरण काढलं ना, तो त्या माठाखालचा दिवा दिसला ना आपल्याला. हां, माठाखालचा दिवा दिसला, चैतन्य ती प्रकाश रूप आहे ती दिसलं, म्हणून वरच्या दिवेची तिथं हातातल्या दिवेची गरज नाही. तसंच आहे, आवरण गेलं, वरचं अज्ञानाचं आवरण गेलं की आत्मस्वरूप तेजस्वी तिथंच आहे, ती स्वयंप्रकाश आहे आत्मस्वरूप. पण हे माठ जसा पालता घातला आहे त्या दिवेवर, तसं आवरण आलं आहे आपल्या आत्म्यावर अज्ञानाचं. आणि ते अज्ञानाचं आवरण फोडून टाकलं, घातलं की पुन्हा ती दिवा बघण्यासाठी फलव्याप्तीची आवश्यकता आहे का? ओम नमः शिवाय. नाही फलव्याप्तीची आवश्यकता. कारण तिथं वस्तूच नाही ना त्याला व्याप्त होण्यासाठी आणि त्याचं ज्ञान होण्यासाठी, म्हणून तिथं फलव्याप्तीची आवश्यकता नसते. आपलं आत्मस्वरूप बघण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच आवश्यकता आहे. जर जड दोन्हीही वस्तू असतील तरच वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीचीही आवश्यकता आहे. येले का लक्षात? तर नसते तर प्रकाशरूप अशा सूर्याला पाहण्यासाठी, सूर्याला बघायचे तर तिथं कशाची आवश्यकता आहे? सूर्याला बघण्यासाठी ही कळालं म्हणजे ते कळलं. कोणत्या व्याप्तीची आवश्यकता आहे सूर्याला बघण्यासाठी? निरोगी नेत्राची. ओम नमः शिवाय. निरोगी नेत्राचीच आवश्यकता आहे. तिथं दीपकाची आवश्यकता नाही, दिवा लावून सूर्याला बघण्याची गरज नाही. तो स्वयंप्रकाशित आहे, तो प्रकाशमान आहे.
दीपक दिकाची अपेक्षा नसते. तसेच स्वयंप्रकाश आत्म्याला जाणण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा असते, फलव्याप्तीची नाही. परंतु बाह्य जे घटपटादी पदार्थ आहेत ते पाहण्यासाठी वृत्तीव्याप्ती व फलव्याप्ती या दोघांचीही अपेक्षा असते. घटपटादी पदार्थ सगळे बाहेरचे जे दिसतात पदार्थ ते बघण्यासाठी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीही लागतात. कोणतीच वस्तू अंधारात असली तर हातात दिवा असल्याशिवाय आणि नेत्र असल्याशिवाय दिसत नाही. आपल्या अंतःकरणाची वृत्ती नेत्राद्वारे त्या घटापर्यंत जाते, परंतु आवरण आहे त्याच्यावर अंधाराचं, त्याच्यामुळे दिवा असल्याशिवाय ती दिसत नाही. कारण ती जड आहे, प्रकाशमान नाही ती. पण आत्मा मात्र प्रकाशमान असल्यामुळं तिथं फक्त फलव्याप्तीचीच गरज आहे, वृत्तीव्याप्तीची नाही. यायला का लक्षात? अंतःकरणाची वृत्ती चिदाभासाला घेऊन जेव्हा घटापर्यंत जाते, घट जर प्रकाशात असला तर आवरणवरचं फोडून टाकलं की आवरणाची फुटलं की तिथं पुन्हा फलव्याप्तीची गरजच राहत नाही, निघून गेली ती फलव्याप्ती, तिथं गरज राहत नाही. आत्मस्वरूप बघण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच आवश्यकता आहे असं सद्गुरू सांगत आहेत. वृत्तीची व फलव्याप्तीची या दोघांचीही अपेक्षा असते. असे अंधारात असलेला घट पाहण्यासाठी नेत्र आणि दिवा दोघांचीही अपेक्षा असते. जसं अंधारात ठेवलेला घट आहे ती आपल्याला बघायचं असेल तर दिवा घेऊन गेलं, नेत्र नाहीत तरीसुद्धा घट दिसत नाही. किंवा निरोगी नेत्र आहेत आणि दिवाच नाही तरीसुद्धा घट दिसत नाही. म्हणून वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती, दिवा पण लागतो आणि नेत्र पण लागतात. दोन्हीही असले तरच अंधारातला घट आपल्याला दिसतो. कारण एका नेत्रानेच घट पाहता येणार नाही, घट पाहताच येत नाही नुसत्या नेत्राने. का पाहता येत नाही हो? डोळे उघडेत आपले, घट का पाहता येत नाही? बोला बरं. कारण तिथे अंधार असतो. हां, बरोबर लक्षात आलं. कारण तिथं अंधार असतो. म्हणून अंधार म्हणजेच अज्ञान. अंधार म्हणजे अज्ञान. आत्म्यावर आपल्या जी आहे त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आहे. म्यूट करा, पटकन म्यूट करायचं. आत्मस्वरूप जे आहे त्याच्यावर अज्ञानाचं आवरण आलेलं आहे आणि अज्ञानाचं आवरण फोडून टाकलं की आपल्या आत्मस्वरूप आपल्याला स्पष्ट दिसतं. हीच सांगायचे सद्गुरूली एवढंही अट्टहास करून. आपलं आत्मस्वरूप आपल्याला अज्ञानाचं आवरण गेल्याबरोबर तेजस्वी असं आत्मस्वरूप आपल्याला ते दिसतं. तिथं फलव्याप्तीची आवश्यकता नाही. जशी सूर्याला बघण्यासाठी दिव्याची आवश्यकता नाही, तशीच आत्मस्वरूपाला बघण्यासाठी फलव्याप्तीची आवश्यकता नाही. तिथं वृत्तीव्याप्ती असली तरी बस. वृत्तीव्याप्ती म्हणजेच निरोगी नेत्र. नेत्राद्वारे आपली वृत्ती तिथं जाते आणि ती आकार धारण करते. म्हणून चिदाभासा वाचून केवळ जड ज्या अंतःकरणाच्या वृत्ती त्याच्या योगाने जड पदार्थ पाहता येत नाही. चिदाभास जर बरोबर नसेल तर अंतःकरणाची वृत्ती जड आहे आणि त्याच्यामुळं एक जड दुसऱ्या जडाला पाहू शकत नाही. दोन्हीही जड असतील तर तिथं एक जड दुसऱ्या जडाला पाहू शकत नाही. म्हणून तिथं दिव्याची आवश्यकता असते. केवळ जड ज्या अंतःकरणाच्या वृत्ती त्याच्या योगाने जड पदार्थ पाहता येणे शक्य नाही. कारण एक जर वृत्ती जड आहे व ते पदार्थ पाहावयाचे आहेत तेही जड आहेत, अर्थात जडात जड भासणारच नाही. यासाठी त्या जड पदार्थास जाणण्यासाठी फलव्याप्तीची अपेक्षा आहे. पण अज्ञानाची निवृत्ती करून जो आत्मज्ञानाचा अनुभव घेतो त्यास
तिची अपेक्षा नाही, तर केवळ वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे. आत्मस्वरूप जाणण्यासाठी कशाची अपेक्षा नाही? ओम नमः शिवाय. फलप्राप्तीची आवश्यकता अपेक्षा नाही. ओम नमः शिवाय. हात वरी करा बरं. तसं बोलू नका. दोघे तिघे सांगा. कशाची अपेक्षा नाही म्हणायली मी. प्रश्न लक्षात घ्या. कशाची अपेक्षा नाही, कोणत्या व्याप्तीची अपेक्षा नाही. ओम नमः शिवाय. बोला. कोण सांगते? लक्षात आले का? सांगा नंदा काकी. आत्मस्वरूप पाहण्यासाठी कशाची आवश्यकता नाही. बोला, नाही तर हात खाली घ्या. फलप्राप्तीची अपेक्षा नाही. कशाची अपेक्षा पाहिजे? कशाची अपेक्षा आहे? वृत्तीव्याप्तीची अपेक्षा पाहिजे. हां, वृत्तीव्याप्तीचीच अपेक्षा आहे, फलव्याप्तीची अपेक्षा नाही, असं सांगू लागलेले आहेत. जड दोन्हीही जड जर असतील तर ती पदार्थच दिसत नाही. आता माठ पालथा घातलेला आहे अंधारामध्ये, तर वृत्ती जड आहे आणि माठ पण जड आहे. मग वृत्ती तिथं गेली नेत्राद्वारे, तर माठाला बघू शकत नाही वृत्ती आपली. तिथं कशाची आवश्यकता असते? तर दिव्याची आवश्यकता आहे. दिवा असल्याशिवाय तो माठ दिसत नाही. तसंच इथं सांगितलेलं आहे. फक्त वृत्तीव्याप्तीची आवश्यकता आहे तिथं आत्मस्वरूप बघण्यासाठी, फलव्याप्तीची नाही. कारण आत्मस्वरूप हे चैतन्य प्रकाशरूप आहे. माटाखाली एक रत्न ठेवलं आहे. दिवा रत्न कोणता का होईना, रत्न ठेवलं आहे. आणि जेव्हा आपली वृत्ती आपल्या नेत्राद्वारे माटापर्यंत गेली आणि व्याप्त झाली त्या माटाला, आणि व्याप्त झाली तरीसुद्धा माठ दिसत नाही दिवा असल्याशिवाय. मग दिवा घेऊन गेली आणि लाकडानं ती माठ फोडून टाकला, तर आता हातातल्या दिव्याची गरज आहे का? तिथं जी खाली रत्न आहे, स्वयंप्रकाशी रत्न आहे, प्रकाशमान झालं ते रत्न हिरा, तर मग हातातल्या दिव्याची अपेक्षा आहे का? तिथं लागतो का दिवा? तो हातातल्या दिव्याची गरज नाही, लागत नाही. हां, त्याच्यामुळंच तसंच सांगितलं इथं सुद्धा. कारण त्या ज्या रत्नाचा प्रकाशच सगळीकडं पडला आहे, तसाच आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूप बघण्यासाठी वृत्तीव्याप्तीचीच आवश्यकता आहे, फलव्याप्तीची नाही. फक्त वृत्तीव्याप्तीनं ती आवरण जे आहे ते फोडून टाकायचं आहे. अज्ञानाचं आवरण ते निघाल्याबरोबर मध्ये स्वयंप्रकाशी जी रत्न आहे, त्या रत्नाचा प्रकाशच सगळीकडं पडतो आणि आपलंच स्वरूप आपल्या लक्षात येतं. अवघड विषय आहे थोडा. तर आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्या बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.